कशेळीतील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाईला सुरुवात. कशेळी गावातील जाणाऱ्या कशेळी मुरबाड, कशेळी कर्जत, कशेळी नेरळ, कशेळी कोटिंबे आणि कशेळी खांडस या सर्वच प्रमुख रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीची अखेर प्रशासनाने दखल घेत कारवाईला सुरुवात केली. विक्रेते व दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे बस, जड वाहने तसेच नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. बुधवारी पोलीस संरक्षणाच्या अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, कशेळी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासन व ग्रामस्थांच्या संयुक्त पाहणीत संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. कारवाई दरम्यान अतिक्रमण केलेल्या रस्त्याच्या भागांना रंगाने स्पष्टपणे चिन्हांकित करण्यात आले असून संबंधित विक्रेते व दुकानदारांना 2 दिवसांच्या आत अतिक्रमण स्वतःहून काढून टाकण्याची अंतिम मुदत देण्यात आली. दिलेल्या मुदतीत अतिक्रमण हटवल्यास थेट कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. दरम्यान कशेळी नाकेवरील जुना एसटी बस थांबा देखील अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याचा गंभीर मुद्दा ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित केला. बस थांब्याची जागा व्यापली गेल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य प्रवासी तसेच शालेय विद्यार्थ्यांना थेट रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. वर्दळीच्या रस्त्यावर उभे राहावे लागत असल्याने कोणत्याही क्षणी अपघात होण्याचा धोका निर्माण झाला असल्याची तीव्र चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली. कोटिंबे मार्गावरील एसटी बसवर वारंवार मागे पुढे करावे लागत असल्याने चित्र होते, तर नेरळकडे जाणाऱ्या कंटेनर व जड वाहनांना वळण घेताना अडथळे येत होते. खांडसकडील वळणावरही अतिक्रमणामुळे अपघातांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या सर्व बाबी प्रशासनाच्या पाहणीत स्पष्ट झाल्या. यावेळी ग्रामस्थ व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली ही भूमिका, अतिक्रमण हटविणे ही काळाची गरज असून रस्ते व सार्वजनिक सुविधा मोकळ्या ठेवल्या पाहिजेत. विशेष जुना एसटी बस थांबा तातडीने अतिक्रमण मुक्त करून प्रवाशांसाठी सुरक्षित थांबा उपलब्ध करून द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी अतिक्रमण हटवल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती तसेच बस थांब्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. पोलीस प्रशासनाने कारवाई दरम्यान शांतता राखण्यात येईल आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली जाईल असे स्पष्ट केले. कशेळीतील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून दिलेल्या मुदतीनंतर कठोर कारवाई होईल असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. कशेळे ग्रामपंचायत हद्दीतील कशेळे मार्केटमध्ये ज्या प्रकारे अतिक्रमण आणि ट्रॅफिकची समस्या गेल्या काही दिवसापासून काही महिन्यापासून ग्रामस्थांनी सहन करायला जाते, त्याच्यावर एक पर्याय म्हणून सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे सर्व अतिक्रमण काढण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. आणि त्यानुसार आम्ही सर्व ग्रामस्थांनी PWDला पत्र दिलेलं आहे, कारण त्यानुसार कारवाईला सुरुवात केलेली आहे. आज आम्ही सर्व ग्रामस्थ, कशेळे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामपंचायत कर्मचारी तसेच व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी मिळून आज या सर्व व्यापाऱ्यांना जे अतिक्रमण झालेले आहे त्यानुसार त्यांना मार्किंग करून दिलेली आहे आणि त्यांना काही दिवसाची मुदत दिलेली आहे. आणि त्या मुदतीत त्यांनी जर त्यांचं अतिक्रमण काढलं नाही तर कशेळे ग्रामपंचायत, कशेळे दूर क्षेत्र पोलीस स्टेशन आणि PWD यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रामपंचायत, कशेळे व्यापारी संघटना आणि कशेळे ग्रामस्थ आम्ही सगळे एकत्र येऊन हे अतिक्रमण काढणार आहोत आणि लवकरात लवकर कशेळे हे ट्रॅफिक मुक्त आणि अतिक्रमण मुक्त करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. आज प्रथमच म्हणजे ज्या पद्धतीचं या अतिक्रमण आणि ट्रॅफिक या समस्येवर जे व्यापाऱ्यांचा, इथल्या ग्राहकांचा आणि या ग्रामस्थांचा जो म्हणजे सहकार्य आहे ते खरोखरच चांगलं आहे. आम्ही या 2-3 दिवसापासून एक कर्जत मुरबाड हा जो हायवे आहे हा MSRDC अंतर्गत आहे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ. त्याचे महाव्यवस्थापक आहेत विनोदजी बोंद्रे यांना रीतसर आपण पत्र दिलं आहे. त्यानंतर PWD अभियंता कर्जत यांना पत्र दिलं आहे. पोलीस प्रशासन यांना देखील पत्र दिलं आहे. महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी आहेत त्या कार्यालयात देखील पत्र दिलं आहे. तहसीलदार साहेबांना पत्र दिलं आहे. इथल्या स्थानिक ग्रामपंचायतला देखील आपण पत्र केलं आहे.
का कर्जत मुरबाड हा जो या रस्त्यावरती जी धूळ म्हणजे दिनेश आठवडे यांचं जे दुकान आहे त्याच्यासमोर एवढा खराब रस्ता झाला आहे का त्या धुळीपासून तिथून बाईकवर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशाचा श्वास कोंडतोय, तरीही इथे कुठल्याही प्रशासनाला याचं अडलेलं नाही आहे की त्याची कुठल्याही प्रकारची डागडुजी झालेली नाही आहे. तसंच पुढे कळमच्याही पुढे तशीच रस्त्याची भयावह परिस्थिती आहे. पण असं आपल्याला त्रास होतो म्हणून आपण संबंधित प्रशासनाला पत्रावर केलेलं आहे. सगळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत एक चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्याचं आव्हान दिलेलं आहे. आज पोलीस प्रशासन कर्जत इथले स्थानिक आपले अधिकारी आहेत, ते तोरे साहेब असतील, जाधव साहेब असतील, त्याच्यानंतर PWDचे देखील अधिकारी इथे उपस्थित आहेत. आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून जी इथले स्थानिक आहेत आपले ग्रामस्थ त्यांना विचारून का गटारापासून आतमध्ये मग गटार कुठे आहे त्या गटारापासून आता थोडी गटारापासून 2 फूट आपण बाहेर दिलेली आहे. खरं तर ती चूक केली आहे, पण चला एक सहानुभूती म्हणून आपण त्यांना त्याची एक संधी देऊया. जर त्यातही त्यांनी जर का या इथल्या व्यापाऱ्यांनी काही बदल केला नाही तर मग गटारापासून आतमध्ये मार्किंग करून त्याप्रमाणे ते असलेलं अतिक्रमण हे काढण्यात येईल असं सगळ्या व्यापाऱ्यांचं आणि ग्रामस्थांचं म्हणणं आहे. कारण इथे समस्या झाली की ट्रॅफिकची. कशळेमध्ये ट्रॅफिक ही संध्याकाळच्या वेळामध्ये एवढी ट्रॅफिक असते की एखादा आजारी पेशंट असेल तर त्याला पुढच्या हॉस्पिटलला पोहोचवायचं कसं हा प्रश्न निर्माण होतो. काही तर कोटिंब्याचे कशळेला येण्यापेक्षा डायरेक्ट आंबेडी फाट्यावरून कर्जतला जाण्याचा मार्ग अवलंबतात. अशी परिस्थिती इथे आहे. काही बाहेरच्या आहेत ते इथे कशळेमध्ये गाड्या लावतात आणि निघून जातात आणि यामुळं भरपूरच ट्रॅफिक झाले. ट्रॅफिक आणि अतिक्रमण या दोन्ही विषयांवरती ज्या पद्धतीचं सहकार्य इथं मिळत आहे ते खूप चांगलं आहे. मी आमच्या व्यापारी बांधवांना व्यापारी संस्थेकडून आवाहन करतो की जे आपलं अतिक्रमण झालेलं आहे ते आपण पुढील सूचना मिळण्याच्या आत आपण ते अतिक्रमण काढून घ्यावं. अन्यथा आपण जे संबंधित खात्यांना पत्रव्यवहार केला आहे त्या अनुषंगाने जे नुकसान होईल त्या नुकसानीस त्यांना सामोरं जावं लागेल. एवढं मी त्या सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. ग्रामपंचायत कशळे प्रशासनाकडे व्यापारी संघटनेचं निवेदन प्राप्त झालं होतं. कशळे ही मुख्य बाजारपेठ असून या बाजारपेठेअंतर्गत कशळे गावाची जी लोकसंख्या आहे जवळजवळ ही 5,000च्या पुढे चाललेली आहे. कशळेमध्ये येणारा जो वर्ग आहे बाजारपेठेमध्ये येणारा आहे हा अतिशय गरीब घटकातील मजूर इथे येत असतो आणि आपली खरेदी विक्री करत असतो. मात्र कशळेची आता परिस्थिती पाहिली तर बऱ्याचशा प्रमाणात 4ही रस्त्यांवरती अतिक्रमण झालेलं दिसत आहे. 4ही जे मुख्य रस्ते आहेत हे मुख्य रस्ते साधारणतः MSRTC, PWD आणि जिल्हा परिषद बांधकाम यांच्या अखत्यारित्या येत आहे. ग्रामपंचायतीच्या अखत्यारित्या एकही रस्ता येत नाही आहे. ग्रामपंचायतीमधील जे काही आता सामाजिक कार्यकर्ते त्याच पद्धतीने व्यापारी असोसिएशनचे लोक इथे उपस्थित आहेत. या लोकांनी खूप चांगली भूमिका घेतलेली आहे. स्वतःहून हे पुढे आलेले आहेत. यांनी प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे. या माध्यमातून त्यांनी स्वतःहून लाईन आउट दिलेली आहे की या लाईनपर्यंत त्यांनी त्यांचं जे अतिक्रमण आहे लाईनच्या पुढचं ते स्वतःहून काढायचं आहे. एक अल्टिमेट त्यांनी दिलेलं आहे. या अल्टिमेट नंतर जे काही होईल ते त्याला उर्दंड जो होईल तो त्या व्यापाऱ्याला होणार आहे. तर मी प्रशासनामार्फत त्यांना विनंती करते की आपण जो अल्टिमेट दिलेला आहे त्या अल्टिमेटपर्यंत हे जे अतिक्रमण आपण केलेलं आहे कृपया काढावं आणि प्रशासनाला याचं सहकार्य करावं. ग्रामपंचायतीमार्फत 4ही रस्ते जरी आमच्या अखत्यारित्या नसले तरीसुद्धा आपण यांना पुरेपूर मदत करणार आहोत. धन्यवाद. कशळे ग्रामपंचायत अधिकारी, PWDचे अधिकारी, तसेच व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी कमिटी हे एकत्र येऊन हे अतिक्रमण झालेले आहे. रोडवर जो ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्या संदर्भात त्यांनी पुढाकार घेऊन आम्हालाही तसे निवेदनपत्र दिलेले आहे कायदेशीर. त्यानुसार आम्ही इथे हजर राहून त्यांच्या सहकार्याने जे आहे ते अतिक्रमणाचं वगैरे तसे सांगितलेले आहे. आणि जो ट्रॅफिकचा प्रश्न राहिलेला आहे गाड्या वगैरे मध्ये रोडवर अडथळा निर्माण करतात त्यांच्यावर आम्ही काही दिवसातच कारवाई करण्यास सुरुवात करणार आहोत.
इथं कशेळे गावामध्ये बस स्टॉप होता, तो बस स्टॉप आता काय दिसत येत नाही. तर आता लहान लहान मुले जे शाळेतली आहेत, बाहेरगावची आहेत, आता इकडे तिकडे टपऱ्यांच्यात बसतात, त्याचे मोठे हाल होतात. आणि एखाद्या जर रस्त्याला लहान लहान मुले असतात, ती जर गाडी खाली काय चंगडली का दिली, त्याला कोण जबाबदार? आणि बस स्टँड हा कशाला पाहिजेच. एवढा मोठा गाव आपण बाजारपेठ हलवायला घेतले आणि आता ह्या गावामध्ये बस स्टँड नाही. त्याचं काय पूर्वी होता, आता नाही. कुठे होता पूर्वी होता, इथेच कुठेतरी असेल. बस स्टँड पाहिजे ना गावामध्ये, एवढा मोठा गाव आहे, लहान लहान मुले रस्त्यामध्ये उभी राहतात. आता आपण भाजी मार्केट वगैरे बस स्टँड वगैरे सगळे आपण साफसफाई करायला लागले, तर तसा बस स्टँड पाहिजे आपल्याला. अजून कोण बोलतंय? पूर्वी पण आमच्या कशाळीचे बस स्टँड हा पूर्वीपासून होता. तो सध्या तर अस्तित्वात नाही आहे. तर तो कुठे गेला, काय गेला, कुणी काढला, काय काढला, याची चौकशी व्हावी. त्यांची गरज आहे. लहान मुलं इथे शाळेत जाणारे असतात, आजारी माणूस पेशंट असतो, इथे बस स्टँड उभं नाही, त्यांना उन्हात उभं राहावं लागतं. त्यासाठी पर्याय आम्हाला व्यवस्था पाहिजे.